देशाचे पंतप्रधान नामदार श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये नो व्हेकल डे वाहन मुक्ती दिन अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात आलाय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच नो व्हेकल डे पाळला। या मोहिमेचं नेतृत्व स्वतः विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलं। नो व्हेकल डेचे औचित्य साधत कुलगुरू डॉक्टर बारहाते हे आपल्या घरातून थेट विद्यापीठ कार्यालयात ई बाईकने दाखल झाले। त्यांच्या या कृतीने विद्यापीठ परिसरात एक नवा आदर्श निर्माण केलाय। केवळ कुलगुरूच नव्हे तर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर, रासयो संचालक डॉक्टर निलेश कडू, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, उपकुलसचिव डॉक्टर दादाराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सायकल चालवत या आवाहनाला पूर्ण पाठिंबा दिलाय। विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते प्रशासकीय इमारतीपर्यंत नेहमीसारख्या गाड्यांचा आवाज आणि धूर नव्हता, तर सायकलची घंटी आणि पर्यावरण रक्षणाचा उत्साह पाहायला मिळालाय। वाहन मुक्ती दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे। प्रदूषण कमी करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ पर्यावरण देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत। विद्यापीठ परिवाराने दाखवलेला हा उत्साह कौतुकास्पद असल्याची भावना कुलगुरूंनी व्यक्त केली आहे। कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केलंय की देशाच्या विकास कार्यात आपलं योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयांमध्ये सुद्धा महिन्याच्या दर शनिवारी नो व्हेकल डे पाळण्यात यावा। याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सर्व संबंधित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना अवगत करावं। आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊ घातलेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर जे संपूर्ण देशाला जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऊर्जा बचतीकरता दर शनिवारी नो व्हेकल डे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे। त्या निमित्ताने आज शनिवार असल्यामुळे मी स्वतः माझ्या घरापासून ऑफिसपर्यंत आज ई बाईकवर प्रवास केलेला आहे। दर शनिवारी सर्व शिक्षकांनी ऑनलाईन टीचिंग घ्यायचं असा आम्ही निर्णय घेतलेला आहे। तसेच येणारे 6 महिने सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी कार पुलिंग किंवा कार शेअर करावी, प्रिफरेबली करावी असा आम्ही निर्णय घेतलेला आहे। देशाचा जो एकंदर येणारं ऊर्जा संकट आहे किंवा इतर ज्या समस्या आहेत त्यावर मात करण्याकरता विद्यापीठ म्हणून, कुलगुरू म्हणून आणि सर्व कर्मचारी, शिक्षक, अधिकारी म्हणून कुठेतरी आपण आपली जबाबदारी त्यात आपल्या जबाबदारीने आपण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे, या एका भूमिकेतून आपण हा निर्णय घेतलेला आहे। तसेच या निमित्ताने सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, विशेषतः विद्यार्थी, त्यांना हा एक स्ट्रॉंगली मेसेज देणं अत्यंत गरजेचं आहे की आजच्या या परिस्थितीमध्ये येऊ घातलेल्या ऊर्जा संकटामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हा मेसेज देण्याकरता आणि ही जाणीव जागृती विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याकरता विद्यापीठाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम आज राबवलेला आहे। या निमित्ताने मी आपण सर्वांना, विशेषतः विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपणही आपापल्या परीने मी कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकीन आणि देशाच्या एकंदर या संकटावर मात करण्याच्या एकंदर उपक्रमामध्ये मी कसं योगदान देऊ शकीन याबाबत निश्चित विचार करावा आणि एक उद्याचा जबाबदार नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य कसं पार पाडू शकीन याबाबतही आपण सर्वांनी निश्चितपणे विचार करावा।